यावेळेस एक महत्त्वाची बातमी येते आहे। मंत्रालयातील विधी आणि न्याय विभागाचे सहाय्यक मिलिंद कदम याला लाच घेतल्याप्रकरणी मुंबई लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलाय। या प्रकरणातील तक्रारदार हे पेशानं वकील असून नोटरी पब्लिकसाठी जानेवारी 2015 मध्ये निवड त्यांची झाली होती। या प्रक्रियेस अंतिम मान्यता देण्यासाठी मंत्रालयातील विधी आणि न्याय विभागाचा सहाय्यक मिलिंद कदम यानं 5 लाख रुपयांची लाच मागितली होती। तडजोडी अंती 3.5 लाख रुपये लाचेची रक्कम मिलिंद कदम यांनी ठेवली आणि याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली आणि त्यानुसार लाचलुचपत विभागानं छत्रपती शिवाजी स्थानकाबाहेरील जीपीओ समोर सापळा रचला आणि त्याला रंगेहात पकडला। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे। अजित, आपण बघतोय की मंत्रालयातील विधी आणि न्याय विभागाचे सहाय्यक हे जे मिलिंद कदम आहेत त्यांनी लाच घेतली आणि त्या प्रकरणी आता त्यांना रंगेहात पकडण्यात आलाय। कसा एकूण सापळा रचला, जरा सविस्तर सांगा। मृदुला, नोटरी पब्लिक नावाची एक पोस्ट असते, या संदर्भात एक परीक्षा होते, एक इंटरव्ह्यू होतो आणि त्यानंतर विधी आणि न्याय जो विभाग आहे त्यामार्फत एक लायसन्स काढलं जातं। त्यानंतर संबंधित व्यक्ती ही नोटरी इश्यू करू शकते। ही संपूर्ण प्रक्रिया होती। ही जी प्रक्रिया आहे ही जानेवारी 2015 मध्येच पूर्ण झाली होती, पण त्याची मान्यता, त्याचं सर्टिफिकेट असतं ते देण्याकरता मिलिंद कदम जे आहेत, हा जो अधिकारी आहे तो टाळाटाळ करत होता आणि त्याकरता सुरुवातीला मिलिंद कदम याने 5 लाख रुपयांची लाच मागितली। पण पुढे जाऊन संबंधित जी व्यक्ती आहे, जी तक्रारदार आहे, ती वकील असून त्यांनी या संदर्भात लाचलुचपत विभाग आहे त्यांच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी संपूर्ण जो काही बनाव होता, जो काही लाचेची मागणी केली होती मिलिंद कदम यांनी, तो संपूर्ण विषय त्या संबंधित जो विभाग आहे त्यांना सांगितला आणि या संपूर्ण जो त्यांनी लाच मागितली होती मिलिंद कदम यांनी, याविषयी एका मोठ्या मंत्र्याला देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही सर्व गोष्ट जो विभाग आहे अँटी करप्शन त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी काल सापळा रचून कदम यांना रंगेहात 3.5 लाख रुपये घेताना पकडलेला आहे। अतिशय धक्कादायक विषय आहे, कारण का याआधी देखील आपल्याला माहिती आहे की शिवाजीराव मोघे असतील किंवा जे महसूल खात्याचे जे माजी मंत्री होते त्यांच्या पीएंना देखील लाच घेताना पकडलं होतं। म्हणजे मंत्र्यांचे पी असतील किंवा त्या विभागाचे संबंधित अधिकारी असतील त्यांना वारंवार अशा पद्धतीने लाच घेताना पकडणं। अगदी खरं आहे अजित, ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच आपण बघतोय नोटरी पब्लिकच्या मान्यतेसाठी ही लाच मागितली होती आणि सापळा रचून त्यांना रंगेहात पकडण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।